सध्या आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा नगरीत। या ठिकाणी इराण, अमेरिका, इस्रायल या युद्धाचा काय फटका जो आहे तो बसलेला आहे हे पाहण्यासाठी आपण आता लोणावळा नगरीत आलेलो आहोत। आपण पाहिलं तर लोणावळा नगरी ही जी आहे ती पर्यटन नगरी आहे, अनेकांची आवडती नगरी म्हणून या नगरीकडे आपलं पाहिलं जातं। मात्र या नगरीला देखील युद्धाचा फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की हॉटेल मधून अनेक मेनू जे आहेत ते देखील या ठिकाणाहून गायब झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर अनेक पर्यटकांची संख्या देखील या ठिकाणी घटलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्यासोबतच चर्चा करूयात। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी ठाण्याहून. अच्छा, कशासाठी आलता लोणावळ्यात? म्हणजे पुण्याला चाललो होतो, हे आपलं फेमस होतं म्हणून आपलं मिसळपाव खायला आलोय. तुमच्या मनासारखा नाश्ता मिळाला का तुम्हाला? जे तुम्ही खायला आलते ते भेटलं का? थालीपीठ पाहिजे होतं, ते नाही मिळाले. अच्छा, थालपीठ पाहिजे. नक्कीच थालपीठ जे आहे ते आपण पाहिलं तर ते देखील या ठिकाणाहून गायब झालेलं पाहायला मिळतंय। काय सांगाल, कशासाठी लोणावळ्यात आलता? या हॉटेलमध्ये आलता, मनासारखा नाश्ता मिळाला का? लोणावळ्यातलं फेमस हॉटेल आहे आणि या ठिकाणी मनासारखा नाश्ता मेनू मधनच गायब झालाय। गॅस नसल्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी नाहीये, म्हणून आपला हिरमोसलेपणा झालाय दादा। अनेक ग्राहकांचा जो आहे तो हिरमोड या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण यांच्या किचनमध्ये देखील जाणार आहोत, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे देखील आपण पाहणार आहोत। नक्की या ठिकाणी कशा प्रकारे या हॉटेलचे पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी बनवले जातात। आपण पाहू शकतो की या ठिकाणी इलेक्ट्रिक भट्टी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की अनेक मेनू गायब झाल्यानंतर मोजकेच मेनू जे आहेत त्या याच इलेक्ट्रिक भट्टीवर जे आहेत ते आता तयार करण्याचं काम हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर लोणावळा नगरीत अनेक पर्यटक जे आहेत ते पर्यटनासाठी येतात, मात्र अनेकांचा हिरमोड जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हॉटेल चालक आहेत। काय फटका इराण या ठिकाणी सुरू असलेल्या युद्धाचा आपल्या लोणावळा नगरीला बसलेला आहे? लोणावळा नगरीत सगळ्यात मोठा फटका म्हणजे लोणावळा हे पर्यटन नगरी आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात हॉटेल व्यावसायिक आहेत आणि गॅस न मिळण्यामुळं मेनू बराचसा कमी झाले। त्यात प्रामुख्याने आता जर आमचं हॉटेल जर कम्पेअर कराल तर महाराष्ट्रीयनमध्ये खूप फेमस आहे आपलं हॉटेल। त्यात मिसळ आणि थालीपीठ हे खायला लोक येतात आवर्जून। त्यातला आमचा मेनू मधला थालीपीठ हा पदार्थ आम्हाला बंद करावा लागलाय, कारण जी काही आमची शेगडी आहे ती गॅसवरची आहे आणि जो तवा आहे ती प्लेट ती खूप गॅस ओढते आणि गॅस नाहीये आणि कोळशावरती ते करणं तेवढं सोपं नाहीये, कारण का त्याला बाकीचे खूप त्रास आहेत, कारण ते काळं होणं नंतर ते सगळं उडणं। त्यामुळं आम्ही थालीपीठ बंद केलेलं आहे। यावर पर्यटनावर काय फरक पडू शकतो की किंवा पर्यटकांची संख्या घटू शकते का? शक्यता आहे, कारण का आम्ही बघतोय तेव्हापासून थोडंसं पहिल्यापेक्षा नक्कीच कमी आहे येण्याची संख्या। नक्कीच आपण पाहिलं तर पर्यटकांची संख्या देखील या ठिकाणी या गॅसच्या टंचाईमुळे जी आहे ती घटण्याची शक्यता जी आहे ती आता हॉटेल व्यावसायिकांकडून वर्तवण्यात आलेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर ही गॅस जे आहेत ते देण्यात यावे अशी देखील मागणी जी आहे आता हॉटेल चालकांकडून होताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।